नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी. आपण सर्वांचं स्वागत करतो आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये आतापर्यंत आपण खूप वेगवेगळ्या व्यक्तींना भेटलो, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची आपण माहिती करून घेतली त्यांच्याकडून. तसंच या भागात आपण आज भेटणार आहोत सुविद्य प्रसारक संघ संस्था जी बोरिवलीमध्ये आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव गोविंद रानडे सर यांना भेटणार आहोत. त्यांच्याकडून त्यांच्या कार्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आता वळूयात महादेव सर यांच्याकडे. नमस्कार नमस्कार सर. ही जी संस्था आहे बोरिवली मधली सुविद्य प्रसारक संघ, याची स्थापना कशी झाली आणि जी स्थापना झाल्यानंतर आतापर्यंतची जी वाढ आहे त्याची, किंवा जी फोफावलेली संस्था आता आहे, तर हा सगळा प्रवास कसा घडला याच्याबद्दल थोडं काही माहिती सांगाल का आम्हाला? नक्की. सुविद्या प्रसारक संघ ही संस्था 1971 मध्ये स्थापन झाली. गृहदाते श्री बाबूराव परांजपे यांच्या प्रेरणेने आणि माझे वडील श्री गोविंदराव रानडे यांच्या पुढाकाराने या संस्थेची सुरुवात झाली. सुरुवातीला एक शाळा होती जी बाबूराव परांजपेने एक प्लॉट यासाठी ठेवलेला होता राखीव. तिथे पहिली शाळा सुरू झाली आणि होता होता बोरिवली त्यावेळेला हळूहळू वाढत होती आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल करताना एक अजून आम्हाला त्या तुकड्या कमी पडायला लागल्या. तेव्हा एक कलेक्टरचा प्लॉट आम्हाला लीजवर मिळाला. त्याच्या आणखी ॲडिशनल जास्तीच्या तुकड्या तिकडे झाल्या आणि कालांतराने म्हाडाच्या जे कॉलनीज झाल्या, बोरिवली पूर्वेला मागाठाण्याला आणि बोरिवली पश्चिमेला गोराईला, तर त्यावेळेला त्या वसाहती ज्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनीच्या आणि म्हाडाच्या ज्या झाल्या वस्ती, त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती तिथल्या रहिवाशांची की ही संस्था आहे जी, यांची शाळा सुविद्यालय ही चांगली मुलांचा चांगले मेरिटमध्ये येत आहेत. 10वीच्या 11वीच्या त्यावेळेला सुद्धा 10वीला मेरिटमध्ये मुलं येत आहेत आणि एक चांगली संस्था म्हणून ही नावाजती आहे. तर आम्हाला ह्याच संस्थेची शाळा हवी. आणि मग आम्ही आमच्या वडिलांनी तेवढं धडाडीने अर्ज करून म्हाडामधनं आम्हाला हे मोठे प्लॉट्स मिळाले, जे गोराईला आणि मागाठाण्याला. आणि त्यामुळे आमचं बोरिवलीच्या चारही दिशांमध्ये जी आपल्याला मुख्य जी मुंबईत जमिनीची लँडची प्रॉब्लेम असतो तो आमचा सुटला. लॉंग टर्म लीजवर आम्हाला मिळाले प्लॉट्स आणि त्यामुळे बोरिवलीत एक चांगला बेस तयार झाला. सुरुवातीला 3 शाळा झाल्या. वडिलांनी आमच्या 21 वर्ष काम केलं आणि ते कार्याध्यक्ष म्हणून त्या काळात इथपर्यंत झालेलं होतं काम. आपण जसं विचारलं की तर त्या वेळेला मी रिझर्व्ह बँकेत सर्व्हिसला होतो आणि माझी 27 वर्ष सर्व्हिस झाली 97 मध्ये, 1997. आणि त्यावेळी मी विचार केला की आपण जर ह्या कामाला जर काही सघन काहीतरी सॉलिड करायचं असेल तर आता इज राईट टाइम. आणि त्यावेळी नशिबाने माझं म्हणजे मी लवकर रिझर्व्ह बँकेत लागले, वयाच्या लवकर लागलेली असल्यामुळे माझी फुल्ली पेन्शनेबल सर्व्हिस पण तेव्हा होत होती माझी. म्हटलं काही हरकत नाही, ते जुन्या स्कीममध्ये कव्हर्ड आहे, आपण चांगलं हे आहे. तर मी वयाच्या 46व्या वर्षी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली रिझर्व्ह बँकेतून आणि 1997 पासून आजतागायत या संस्थेशी पूर्णतः वाहून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला माझ्या अकाउंट्स आणि फायनान्स ही लाईन असल्यामुळे पहिल्यांदी त्या प्रकारची कामं मी आधी करत गेलो. सुरुवातीला कार्याध्यक्ष कोषाध्यक्ष होतो, मग कार्यवाह झालो, मग कार्याध्यक्ष म्हणून 10 वर्ष केले काम. आणि मग साधारणतः लॉकडाऊनच्या आधीच्या काळात त्यावेळेला म्हटलं आता मी बरीच वर्ष काम करतोय, तर आता मी थांबतो. तर नाही, मग तुम्ही निदान संस्थेशी निगडीत पाहिजे तुम्ही राहायला, म्हणून त्यांनी जे आपण फिगर हेड म्हणतो तसं अध्यक्षपद मला त्यांनी दिलं. आणि आज गेली 5 वर्ष मी अध्यक्ष म्हणून आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपली जी नोकरी म्हणून जी रिझर्व्ह बँकेत सर्व्हिस झाली ती 27 वर्ष झाली आणि ही माझी सोशल सर्व्हिस जी मानद आहे, ऑनररी आहे, ती 28 वर्ष झाली त्याच्यानंतर. तर अशा तऱ्हेने हा स्पॅन आतापर्यंत देवाच्या कृपेने 55 वर्षाचा हा कार्यरत राहण्याचा स्पॅन राहिला आणि स्थैर्य पूर्ण मिळालं आयुष्यात, काही हे नाही. आणि उलट ह्याच्यामुळे खूप काही सामाजिक कामात आपल्याला पूर्णतः झोकून देऊन काम करता आलं.
आता तुम्ही म्हणतात की जशी संस्थेची वाढ कशी झाली त्याच्यानंतर, तर त्याच्यानंतर ज्या ज्या संधी आल्या, एक तर त्यावेळेला सुरुवातीला आमच्या 3 मराठी माध्यमाच्या शाळा होत्या, तर आमचेच काही माजी विद्यार्थी म्हणायला लागले की आमच्या मुलांना इंटर्न, आता आम्हाला आपल्याच भारतीय संस्काराची शाळा पाहिजे, पण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला आणि आम्ही इंग्लिश माध्यमाची शाळा चालू केली पाहिजे त्यावेळेला, चौथी शाळा आमची. आणि त्यावेळी सुद्धा असं झालं, काही आमच्याकडे म्हणजे कुठलंच साधन सामग्री नव्हती, अशा अर्थाने की बिल्डिंग सुद्धा आमच्या ज्या होत्या त्या ऑक्युपाईड होत्या. आम्हाला लँड होती तशी एक्सटेंडेबल बिल्डिंग एक्सटेंड करायला, पण बिल्डिंगचं तशी काही सुविधा नव्हती. आम्ही सुरू तर केली, म्हटलं आहे त्या जागेत करूया सुरू, पण कसा देव मागे उभा राहतो. आमच्याकडे श्री मुंबादेवी मंदिर जे आहे मुंबादेवीचं, तर त्याच्या ट्रस्टीची आमचे एक विश्वस्त होते शरदचंद्र पेंडसे म्हणून, त्यांची ओळख ते स्टेट बँकेत एजीएम असताना त्यांची त्यांच्या डायरेक्टरशी ओळख होती. ते डायरेक्टर तिथे ट्रस्टी होते, तर त्या ओळखीने ते म्हणाले आपण जाऊन बघूया, अप्रोच तर होऊ. अप्रोच झालो तर ते म्हणाले, पेंडसे सर तुम्ही हे काम करताय, म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन सुद्धा हे काम करताय, जर त्यावरती संस्था चांगली आहे, हे आमचं म्हणजे इन्स्टिट्यूशनल अप्रायझल आमचं झालं. आणि आता फक्त प्रोजेक्ट अप्रायझल आपण काय प्रोजेक्ट आहे सांगा. त्यामुळे सांगितलं ही बिल्डिंग आम्हाला बांधायची. तर सांगायचं आहे की एक रकमी 70 लाख रुपयाचं डोनेशन त्यांच्याकडनं सँक्शन झालं आणि आमची एक विंग तयार झाली. आणि इंग्लिश मिडियम शाळा आम्ही म्हणजे प्रत्यक्ष बघितलेलं आहे, 7 मुलांनी सुरू केली. त्यावेळी जागा पण नव्हती आणि नवीन शाळा होती, नवीन होती. 7 मुलांनी सुरू केलेली. आज त्याचा पट 750च्या वर गेलेला आहे, 800ला टच आलेला आहे. अशा एवढी शाळा वाढली आणि आजपर्यंत 10-12 बॅचेस झाल्या. त्या सगळ्या SSCला 100% रिझल्ट झाले. तर हे खूप चांगलं इंग्लिश मिडियमची झाली. तसंच एक अशी अचिव्हमेंट म्हणजे अशी 2013 मध्ये असे इमिनंट आर्किटेक्ट्स जे रचना संसद, जे स्कूल ऑफ आर्ट याचे प्रिन्सिपल राहिलेली मंडळी अशी, तर त्यांना एक अशी पॅशन होती की आपण एक आर्किटेक्चर कॉलेज हे जे एक वेगळ्या धर्तीवर असेल, जिथे एन्व्हायरमेंटकडे लक्ष दिलं जाईल अशा तऱ्हेचं चालू करावं. पण त्यांच्याकडे बाकी काही गैरविधलं काही नव्हतं. तेव्हा ते आम्हाला अप्रोच झाले. तर आमची एक शाळा जी 2 बिल्डिंग मध्ये भरायची, त्या एका बिल्डिंग मध्ये थोडं श्रिंकेज होतं मराठी माध्यमाच्या. तेव्हा मग आम्ही म्हटलं होईल, पण ते फेज आउट फेजिंग बेसिसवर करू आपण, एक एक मजला करत चालेल म्हणाले. मग आम्ही 3 वर्षात पहिला आम्ही YCMU सेंटर चालू केलं त्याचं. पण नंतर मग काय झालं की YCMU ज्या ओपन युनिव्हर्सिटीज आहेत याला UGCने प्रोफेशनल कोर्सेस चालू करायला पायबंद घातला. मग आम्ही विचार केला आता या मुलांचं करायचं काय, 2 बॅचेस झाल्या होत्या ऑलरेडी. तेव्हा मग आम्ही विचार केला की मुंबई विद्यापीठाला आपण अप्रोच होऊ. मग आम्ही मंत्रालयात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे भेटून सगळं करून आमचे गुड ऑफिसेस वापरून त्याला पण कन्व्हिन्स झाले आणि आम्हाला स्विचवर मिळाला मुंबई विद्यापीठाला. एवढंच नाही तर पहिल्या ज्या 2 बॅचेस झालेल्या होत्या त्यांना सुद्धा एक नॉमिनल टेस्ट घेऊन त्यांना लॅटरल एंट्री दिली त्यांना. आणि त्यांना मग सेकंड इयरच्या मुलांना नॉमिनल टेस्ट घेऊन त्यांना 3rd इयरला ऍडमिशन दिली. आणि मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात हे लॅटरल एंट्री देण्याचा हा पहिला प्रसंग होता की ते कधीही लॅटरल एंट्री देत नाहीत. कुणालाही अफिलिएशन दिलं तर ते पहिल्या फर्स्ट इयरला तुम्ही येवा, पण या मधल्या झालेल्या तर मी 3ऱ्या इयरला एंट्री. हे फक्त त्यांनी बघितलं की यांची फॅकल्टी आणि यांचे ट्रस्टी जे आहेत ते एवढे ह्यातले माहीर आहेत सगळे, ते बघून त्यांनी. आणि खूप त्यावेळेला आम्हाला त्यांचं मुंबई विद्यापीठाचं चांगलं बॅकिंग मिळालं, सहकार्य मिळालं आणि आमचं हे कॉलेज सुरू झालं. आणि आज सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रातलं नंबर 1चं कॉलेज म्हणून हे कॉलेज स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट अँड आर्किटेक्चर असं याचं कॉलेजचं नाव आहे. आणि फ्रॉम डे 1 आम्ही काही पॉलिसी डिसिजन असे घेतले की जे नॉर्मली अशा कॉलेजेसमध्ये आढळत नाहीत. पहिले पॉलिसी डिसिजन, नो मॅनेजमेंट सीट, नो डोनेशन फॉर ऍडमिशन, नो कॅपिटेशन फी. हे पहिले डिसिजन घेतले पहिल्या मीटिंगमध्ये युनॅनिमसली, एकमताने हे निर्णय घेतले. पहिल्यांदा वाटलं मग कसं आपल्याला उपभोग होऊ का नाही फायनान्शियली येते, म्हटलं नाही आपण पहिलं आपला पाया मजबूत होईल त्याच्यामुळे, नैतिक पाया जो म्हणतो आणि तसंच झालं. काही वर्ष इव्हन त्या आमचे जे ते आमचे असोसिएट्स आहेत त्या ट्रस्टीजना पण स्वतःच्या पदरमोड करून त्याला हे करायला लागलं. काही वर्ष ताण आला, आर्थिक ताण आला. पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला की काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आणि मुंबई विद्यापीठात
एक नैतिक जो दबदबा निर्माण झाला ना, तो एवढा स्ट्रॉंग झाला की आम्हाला कुठेही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही आलं तरी सुद्धा ते सगळे म्हणजे ऍडजस्ट करत त्यांनी सगळ्या बरोबर त्या मार्ग निघाले सगळे. आणि नॉट ओनली दॅट, आज मी तिला फी जी रेग्युलर त्यांना जी फी रेग्युलेटरी अथॉरिटी मुंबई विद्यापीठाची जी फी हे करते ठरवते, ते आम्हाला ह्या कॉलेजला मॅक्झिमम फी अलाउ करतात. का तर त्यांना माहिती आहे यांचे सगळे व्यवहार आहेत ते सगळे एकदम चोख आहेत आणि सगळे ट्रान्सपरंट आहेत, कुठल्याही प्रकारची डोनेशन घेतली जात नाहीत. हे सगळं त्यांनी बघितल्यानंतर त्यांना आम्हाला, आणि आज कुठलंही दुसरं कॉलेज तर त्यांच्याकडे अप्रोच झालं त्यामुळे तुम्ही त्यांच्यासारखं चालवा तर आम्ही तुमचा विचार करू. नाही, ह्या एक नैतिक दबदबा तयार झाला जो तो खूप महत्वाचा आहे. आणि आज त्यामुळे आज बाय चॉईस मुलं येतात. आज अशी परिस्थिती आहे की आर्किटेक्चर अनेक कॉलेजेसमध्ये सीट्स वेकंट जात आहेत, कारण खूप प्रायव्हेट कॉलेजेस निघाली आणि सीट्स वेकंट जात आहेत. वेळेस आपला अनुभव असा आहे, आमच्याकडे 40चा इंटेक आहे, आमच्या कॅपॅसिटी प्रमाणे 40चा इंटेक म्हणजे 5 वर्षाचा कोर्स, त्यामुळे 200 मुलं अकोमोडेट होतील, एवढे 5 स्टुडिओ आणि सगळं तेवढं, त्यामुळे 40चाच इंटेक ठेवलेला आहे. पण सांगायचं असं, ही 40चा जो पहिल्या वर्षीची एंट्री होते, ती नाटाचा रिझल्ट लागला परीक्षेचा, की जो एंट्री होते ऑनलाईन, ती पहिल्या 10 मिनिटात आमच्या 40 सीट भरतात, पहिल्या 10 मिनिटात. एवढा मुलांच्या उड्या आहेत त्याच्यावर. असं सांगायचं असलं की विद्यार्थी पण एकदम क्रीम येतं आमच्याकडे आणि सगळं ते खूप क्वालिटी मेंटेन झाली, त्यामुळे एक आम्हाला खूप नावारूपाला आलं. बरं, हा हा असा प्रवास चालू होता. तर आम्ही स्किल बेस्ड आमच्या काही कोर्सेस आमच्याकडे चालू झाले, जे कौशल्यावर आधारित आहेत. अशा करताना काही आमचे ज्युनियर कॉलेजेस पण आहेत, तिथे सायन्स कॉमर्स व्होकेशनल कोर्सेस आहेत, ते बरीच वर्ष चालू आहेत आमच्याकडे. आणि ते करताना आता यंदाच आमचं एक आर्ट्स आणि कॉमर्स डिग्री कॉलेज पण यंदा चालू झालं. म्हणजे आज मी तिला तुम्ही पोर्टफोलिओ बघितलात तर 4 शाळा पैकी 3 मराठी मीडियम आणि 1 इंग्लिश मीडियम, या 4 शाळा, एक ज्युनियर कॉलेज फुल फ्लेज्ड, सायन्स कॉमर्स आणि व्होकेशनलचे 3 स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आहे, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे, असे 2 त्याचे स्ट्रीम्स आहेत त्याचे. हे व्होकेशनल, पण ते 11वी 12वी आहे. 11वी 12वी सारखे ते झाले की पुढे त्यांना काही करता येतं. बरोबर. तर ते झाले ज्युनियर कॉलेजचे. सिनियर कॉलेजचं तर म्हटलं स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट आर्किटेक्चर, हे डिग्री कॉलेज, BArch हे डिग्री कॉलेज. आणि आता आमचं आर्ट्स आणि कॉमर्सचं पण डिग्री कॉलेज सुरू झालेलं आहे. हे होता होता आम्ही विचार केला की आपल्याला हे आणायचं. गोराईला आमचं मोठं प्लेग्राऊंड आहे, तर प्लेग्राऊंड होतं तिथे, पण ती मार्शी लँड असल्यामुळे पावसाळ्यात त्याचा उपयोग होत नसे, खूप पाणी समुद्राच्या भरतीच्या वेळेला पण खूप वेळ. तर मग आम्ही विचार केला की ह्याचं जर आपण काही कायमस्वरूपी इलाज काढला तर योगायोगाने आमचे काही माजी विद्यार्थी की जे ह्या टर्फ विकसित करण्याच्या याच्यात आहेत, तर ते त्यांचा जे आमचा संपर्क झाला, तर ते म्हणाले आपण करूया, आपण ते व्हायबल करू, आम्ही कसं करायचं ते व्हायबल आपण ठरवू, पण ते होईल. तर आम्ही ते गेल्या 3 वर्षापूर्वी टर्फ आम्ही गोराईला विकसित केली. एक आहे क्रिकेट टर्फ आहे, एक फुटबॉल टर्फ आहे, 2 टर्फ्स आहेत, ऑलिम्पिक साईजची आहेत, त्या स्टँडर्डची आहेत. ऑलिम्पिकच्या मॅचेस जशा होतात ज्या मैदानात, त्या मैदानाच्या स्पेसिफिकेशनची ती ही आहे, टर्फ्स आहेत दोन्ही. आणि ते अप्रतिम, आणि सांगायचं हे काही आज शाळेच्या मुलांना त्याचा उपयोग होतो दिवसभरात, आणि एरवीच्या शनिवार रविवार, शनिवार संध्याकाळ किंवा रविवार आणि सुटीच्या वेळी ते इतर काही वेगवेगळे जे त्यांच्यासाठी त्यांना आम्हाला स्पोर्ट्स फॅसिलिटी देते, ते आम्हाला ते इकॉनॉमिकली व्हायबल पण होऊ शकतं. त्यामुळे बरोबर, हे सगळ्या दृष्टीने आम्ही ते, पण याच्यातलं तात्पर्य असं की शाळेच्या रेग्युलर मुलांना टर्फचा ऍडव्हान्टेज विदाऊट स्पेंडिंग एनिथिंग एल्स, फर्दर विदाऊट एक्स्ट्रा कॉस्ट दे आर एबल टू मेक यूज ऑफ द स्पोर्ट्स फॅसिलिटी. तर ते स्पोर्ट्सची आमच्याकडे फॅसिलिटी चांगल्या क्रिएट झाल्या. आणि असं करताना आज खूप म्हणजे आजाने तसं बघितलं तर आमची एवढी वर्षी संस्था तुम्हाला सांगितली, इतक्या 4 शाळांचे माजी विद्यार्थी एवढे आहेत. आमचा अल्युमनाय जर आपण म्हणतो, आपण जे माजी विद्यार्थी, ही संख्या 15,000च्या वर आहे. बापरे. आणि त्यातल्या त्या सुरुवातीच्या शाळांची जी आहेत ना, ते एकदम आउटस्टँडिंग मुलं होती, आणि ती तर स्प्रेड अक्रॉस द ग्लोब, जगभर त्यांचे ते पसरलेले आहे. आज म्हटलं जर ते ह्यांची ही जी ह्यांना जर गॅल्व्हनाइज पूर्ण तर हे केलं आपण, तर आपल्याला खूप काही यातनं साध्य होऊ शकेल. एक त्यांना जोडणं माझ्या विद्यार्थ्यांनी चॅलेंजिंग जॉब आहे. सुरुवातीच्या बॅचेस, कारण सुरुवातीच्या बॅचेस तिथं आता रिटायरमेंटला आले, अशा बॅचेस आहेत. तर त्या तिथपासूनच्या सगळ्या बॅचेसचं जर आज आपण जर संघटन एकत्र करू शकलो तर इतकं सामाजिक काम अजून उभं राहू शकतंय. हे आम्हाला सगळ्या रिल्म ऑफ पॉसिबिलिटीमध्ये या सगळ्या गोष्टी.
हा. ह्या फक्त आता मी ते टीम बांधतोय आमच्या इथे. आमचा स्टाफ पण चांगला मोटिवेटेड आहे. मुख्याध्यापक असू देत, शिक्षक असू देत, कार्यकारी मंडळ असू देत. आता सध्याचं पण कार्यकारी मंडळ आहे, त्याचे जो आमचे कार्यवाह आहेत श्री मिलिंद जोशी, ते पण खूप काम करतायत. सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं आमच्या एवढ्या बिल्डिंग 4 वर्ष इतक्या वर्षांच्या आहेत 4 इमारती, पण त्या इमारतींचं सगळं रिनोव्हेशन, रिपेअर्स, रिनोव्हेशन आणि सगळं एकदम अद्ययावत करणं, हेही आमच्याकडे ते. आणि मी त्यांचं जाणं खूप हॅट्स ऑफ टू हिम, की त्यामुळे मला कसं झालं की माझ्या पुढे ही चालणारी ही फळी एक तयार झाली आणि त्याच्यात कार्यवाह चांगलं घेतोय. त्यामुळे ते मिलिंद जोशी आहेत, त्यांना खरोखर एक धन्यवाद आहेत की त्यांनी आपलं हे जे आतापर्यंतची ट्रॅडिशन आहे ती पुढे चांगली चालवलेली आहे आणि हे तशी चालू राहणार आहे चांगली. आज मी तिला बघितलं, तुम्ही आता या चित्रामध्ये पण दिसतात, बिल्डिंगची बघितलं तर कोणी म्हणणार नाही या 50-50 वर्ष बिल्डिंग आहेत, एवढ्या वेल मेंटेन्ड आहेत सगळ्या दृष्टीने. आणि हे असं एक चांगलं वातावरण आहे. आणि बोरिवलीत आज नाव आहे, बोरिवलीत आज म्हटलं तरी सुविधा प्रसार संघ हे आदराने नाव घेतलं जातं. कुठल्याही गोष्टीला आम्हाला काही हे पडत नाही, इथून पुढे भविष्यात देखील येत नाही. भविष्यात खूप काही करता येईल, इव्हन बियॉन्ड बोरिवली सुद्धा विचार करता येईल असंही. नक्कीच तो तुम्ही करावा अशी मी पण विनंती करतो तुम्हाला या निमित्ताने. कारण हे जे चांगलं कार्य आहे संस्थेचं, हे फक्त बोरिवली पुरतच मर्यादित न राहता पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर जरी पसरलं तरी आम्हाला खूप आनंद होईल. खरं तर बघू आता जसं होईल. पण आज आपण जे आम्ही नैतिक मूल्य जी जपत आलेलो आतापर्यंत, तर ती मात्र तशी इंटॅक्ट राहून जे पुढे एक्सपान्शन त्याला कुठल्याही प्रकारचं आज जे आम्हाला समाधान आहे, एक आनंद आहे. आणि जो एक आमचं बॉन्ड आहे, बॉन्ड आज 250च्या वर स्टाफ आहे आमचा, पण सगळा स्टाफ सगळ्यांचा एकत्र मिळून म्हटलं तर एक परिवार आहे. आज म्हटलं तर त्यांचं जे इमोशनल जे बॉन्ड आहे एकमेकांचा, तर तो त्याला खूप म्हणजे एखाद्या म्हणजे खरोखर दृष्ट लागावी असं एक फॅमिली तयार झाली, एवढी फॅमिली आहे अशी तयार झाली आणि तीच इंटॅक्ट राहावं. मी आता तर माझ्या ह्या वयाच्या ह्या स्टेजला तर मी फक्त भावनिक काम करतोय. बाकी आता हे कार्यकारी मंडळ काम बाकी, पण मी आता भावनिक ह्या सगळ्यांना जोडून राहणं ते आपण म्हणतो ना कुटुंब प्रमुखाचं जे काम असतं ते कुटुंब प्रमुखाला एका त्यांची भावनिक एकता आनंद ठेवणं, एवढं आपण केलं तरी खूप काय होतंय. नक्कीच खूप होतं. म्हणजे खरोखर तुमचे विचार जर ऐकले हे तर अक्षरशः म्हणजे कोणतीही संस्था असो, कोणतेही मोठं एनजीओ असो, कोणतीही संस्था असो, तर त्या संस्थेला मार्गदर्शक असे हे विचार आहेत. खरं तर खूप छान विचार आहेत. आणि अनुभवात काम करता करता आपलं चिंतन चालू असतं ना, तर ते पुढे जे लेखनाचे त्याच्याबद्दलच नक्कीच. हो, आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत नक्कीच. तर आतापर्यंत आपण जी चर्चा करतोय ती संस्थेची एकंदरीत वाढ कशी झाली किंवा नावारूपाला जी आता संस्था आली आणि नाव कमवणं ही एक गोष्ट आणि ते नाव राखून ठेवणं ही एक वेगळी गोष्ट असते. म्हणजे हे एक कठीण काम असं खरं तर म्हणू शकतो आपण. तर ते देखील लीलया आज पार पडते ही संस्था. खूप आनंद होतोय सांगताना की सुविद्या प्रसारक संघ या संस्थेच्या आज ज्या काही शाळा आहेत, इंग्लिश मिडियमची शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, ते उत्तम रीतीने आता चालू आहेत. आणि जसं आतापर्यंत त्यांनी नाव कमवलंय ते आता नाव राखून पुढे त्यांची वाटचाल सुरू आहे. नक्कीच. आता या संस्थेच्या निमित्ताने आता मला वाटतं 50 वर्ष तुम्ही पूर्ण केलीत या 54 वर्ष चालू आहेत आता. तर 50 वर्षानंतर तुम्ही एक काहीतरी त्याच्याबद्दलचं गोल्डन मेमोर किंवा सुवर्ण स्मृतींसंदर्भात काहीतरी पुस्तक प्रकाशित केलं होतं. असं झालं, लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला, लॉकडाऊन त्यावेळी कोणीतरी मला म्हणालं की तुम्ही लिहित का नाही काही. मी म्हटलं मी काही साहित्यिक नाही किंवा मी असं काही, तरी पण बघतो काय करता येईल ते. लॉकडाऊनच्या काळात जरा वेळ असा काहीतरी आपण, तेव्हा मी विचार केला आपण संस्थेत जे इतकी वर्ष काम केलंय आणि माझ्या आधी वडिलांनी केलंय, त्यामुळे आम्हाला घरात संस्था जन्माला आल्यासारखी होती, त्यामुळे आम्हाला पहिल्यापासूनच सगळं माहिती होतं. तर म्हटलं मग आपण एक इतिहास इन्फॉर्मली का होईना, म्हणजे अगदी औपचारिकरित्या संस्थेने जरी लिहिला नाही तरी आपण आता आपल्या 2 पिढ्यांचं आपल्याला माहिती आहे, सगळे आपण बघत आलेलो आहोत आणि त्यात भाग पण घेतलेला आहे, सहभाग. तर आपणच इतिहासाच्या स्वरूपात आपण एक, आणि 50 वर्ष संस्थेला होत आहेत, गोल्डन ज्युबिली साली गोल्डन ज्युबिली इयर होतं, त्यावेळेला विचार केला की मग मी म्हटलं त्याची आपण आठवणी लिहूया, ते मेमोयर्स म्हणून. आणि त्या सगळ्या म्हणजे मेमरी मधूनच लिहिलेल्या आहेत, त्या कुठेही मी रेफर न करता. आणि त्या लॉकडाऊनच्या काळात तर काही साहित्य, हे जवळ काहीच नव्हतं साहित्य, आपल्या आठवणीतनं मी एक प्रसंग आठवून असं ते लिहित गेलो.
आणि असं करता करता 25 चॅप्टर्स झाले त्याचे. वा. 25 चॅप्टर्स आणि ते असे हो त्या भाषेत लिहिलेत की जे एखादी हकीकत आपण सांगतो ना एक वेळ तशी हकीकत सांगावी अनुभव कथन. अनुभवात तसं ते सांगत गेलं आणि 25 चॅप्टर्स झाले आणि ते गोल्डन मेमोयर्स या नावाने मी ते प्रसिद्ध केले. आणि ते झाल्यानंतर त्याचं बरेच जण म्हणाले पण मराठीत पण तुम्ही ते करा, ते इंग्लिश मध्ये लिहिलं होतं. अच्छा. मग ते त्यावेळी आमच्या भाऊज आहेत त्या रुईया कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या, डॉक्टर अंजली रानडे. तर तिला मी विचारलं तेव्हा त्या हो नक्की करीन. मग तिने त्याचं अस्खलित मराठीत सुवर्णस्मृती हे त्याचं भावरूपांतर भावानुवाद केला त्याचा. भावानुवाद. हा. आणि असं ते गोल्डन मेमोर सुवर्णस्मृती ही 2 पुस्तकं मी ज्यावेळी झाली तयार त्यावेळी मी आपले त्यावेळेचे खासदार आमचं जे गोपाळ शेट्टी होते ते गोपाळ शेट्टी सरांकडे भेटायला गेलो होतो आम्ही. आमचं चांगली हे होती जानबाईच्या. तेव्हा ते म्हणाले हे खूप तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही हे डॉक्युमेंटेशन केलं. आम्ही तुमच्या 2 पिढ्यांचं काम बघतोय पण तुम्ही हे डॉक्युमेंटेशन केलं या कामाचं. पुढे जे काम करायला येतील लोक पुढे त्यांना अनुभवातनं जे ज्ञान तुम्ही सांगितलेलं आहे ते त्यांना उपयोगी पडेल. नाहीतर त्याच्यासाठी काही असं मॅन्युअल नाही कुठलंही. तुम्ही तुमच्या अनुभव सिद्ध ज्या गोष्टी आहेत त्याच तुम्ही शेअर केला तर उपयोग होईल. त्यामुळे खूप चांगलं काम केलं. तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी पोयसर जिमखाना जो मोठा बोरिवलीत एक प्रतिष्ठित जिमखाना आहे पोयसर जिमखाना, तर त्यांचे ते अध्वर्यू आहेत. तर त्यांनी पोयसर जिमखान्यावर स्वतः एक कार्यक्रम अरेंज करून मैदानावर त्यांच्या आणि त्यांनी या दोन्ही पुस्तकांचं विमोचन केलं. त्यात ही गोल्डन मेमोयर्स आणि सुवर्णस्मृती ह्या ज्या दोन पुस्तकं जी आहेत ही त्यावेळेला प्रसिद्ध झाली. आणि ते करताना पुढच्या लेखनाचं त्याच्यातनं मला बीज मिळालं. असं मी ते काम करताना विचार केला की त्याच्यात मी जे झाल्या गोष्टी त्याच्या हकीकती किंवा ते जे कसे किंवा वाढ कशी झाली संस्थेची पण ते करताना जे चिंतनपर विचार होते ना ते मला असे लिहिता नव्हते आले जास्त. तेव्हा मी विचार केला की ह्याचं जर आपण एक थॉट्स त्याच्यात जे आपण त्या दरम्यान जे आपण थॉट्स आले ना ते असे शैक्षणिक संस्था चालकांना उपयोगी होऊ शकतील. त्या दृष्टीने आपण ते लिहून काढले तर आपण तसे मी लिहित गेलो. आणि आमचे सहकारी कला शिक्षक आहेत खूप गुणी आहेत जितेश गायवट सर. तर त्यांचं मला सहकार्य डे 1 पासून आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे सगळ्या पुस्तकांचं मुखपृष्ठ असू दे, कॉम्पोजिंग असू दे, सगळं म्हणजे सगळ्या दृष्टीने पुस्तक सजावट असू दे सगळी त्यांचं आहे. तर त्यांना मी म्हटलं ही कल्पना सांगितली त्यावेळी ते म्हणाले मग मी त्या प्रत्येक थॉटला एक ग्राफिक्सच्या माध्यमातून एक चित्र त्याच्यावर काढीन. त्या थॉट वाचता नुसतीच थॉट्स वाचले असं नाही, एक थॉट आणि त्याच्यावर त्याच्याशी अनुसरून एक चित्र चित्ररूपात बघितलेलं आणि मग खाली थॉट असं ते एक काढले आणि त्याचे 2 व्हॉल्यूम झाले. ते करताना सुद्धा त्यांनी 2 वेगळ्या शैली वापरल्या ड्रॉइंगची. ह्याच्या सुद्धा पहिल्या भागात त्यांनी अशी एक शैली वापरली की जी पेन्सिल ह्याला टेकवली कागदाला की आणि थॉट वाचत गेलं की ते ड्रॉइंग पूर्ण थॉट पूर्ण होईपर्यंत ते पेन्सिल न उचलता ड्रॉइंग पूर्ण करायचं अशा शैलीत केलं. आणि आणखी एक वेगळी शैली होती ती दुसऱ्या भागासाठी वापरली. असे 2 भाग आमचे. त्याला मी नाव दिलं मोत्यांची जपमाळ भाग 1 आणि 2. ते झाल्यानंतर मी म्हटलं हे मराठीत केलं होतं. इंग्लिशमध्ये पण मी त्याला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाचं इंग्लिश आणि मराठी दोन्ही मी आणि दोन्हीला मला गायवट सरांची जितेश गायवट सरांची हेल्प होतीच. आणि नंतर एक आमच्या ओळखीच्या या होत्या डॉक्टर नीला बोरवणकर पुण्याच्या. त्या हिंदीच्या एकदम विदुषी आहेत एकदम. तर त्यांना मी सहज म्हटलं याचं हिंदी एक करायची मनात आहे, कराल का तुम्ही? हो आनंदाने करीन म्हणाले. मग त्यांना मी त्यांना मराठी आणि इंग्लिश त्यांना पाठवलं आणि त्या मराठीवरनं त्यांनी हिंदीचं रूपांतर जे केलं ते इतकं सुंदर केलं की त्या तिन्ही मधले जर कोणी विचारलंय मला वाचायचे 2 भाग तर मी आधी ना हिंदीचा भाग पुढे करतो म्हटलं ह्या वाचला. आणि त्यांनी जे 4 ओळी लिहिल्या ना काही कसे असतात ते प्रतिभा एखाद्याची तर त्या मला खूप मी बऱ्याच जणांना हे त्याला उद्धृत करतो. त्यांनी त्या 4 ओळीचीच त्यांना म्हटलं तुम्ही एक तुमचं मनोगत म्हणून 4 ओळी द्या. तर त्यात काय लिहिलं त्यांनी 1-2 ओळीत असं दिल्या की हे कसं झालं म्हणजे त्यांनी थोडक्यात मराठीत जे होतं त्याचा भावानुवाद हिंदीमध्ये करून हिंदीत केला ना तसं केलं. पण त्यांनी ते जे उपमा दिली ना त्याला ते काय म्हणाले हे कसं झालं म्हणाल्या की अत्तराच्या एका शिशीमधनं अत्तर आपण दुसऱ्या शिशीमध्ये जेव्हा ओततो तेव्हा नकळत ओतणाऱ्याचे हात सुगंधित होतात तसे माझे हात सुगंधित झाले. मी फक्त काय केलं असं त्या मी ह्या मॉडेस्टी बघा किती आहे, याच्यात नम्रता किती आहे की
म्हणजे मराठीत होतं ते मी हिंदीमध्ये केलं. म्हणजे ह्या अत्तराच्या कुपीमधनं दुसऱ्या कुपीमध्ये अत्तर ओतताना नकळत माझे हात सुगंधित झाले आणि ह्याचे मला आनंद आहे. हे अशा प्रकारची माणसं पण मला मिळत गेली. नक्कीच छान. आणि हे पुढे चालू झालं. मग मला गीतेची आवड होती. गीतेचे बरेच मी अगदी शाळेच्या काळापासून मला गीतेची आवड होती. तर त्यावेळेस सुद्धा आमच्याकडे मी आर्यन शाळेत गिरगावात होतो त्यावेळेला आमच्याकडे सोनोमंत दांडेकर गीता स्पर्धा असायची. एक श्लोक द्यायचे गीतेचा आणि त्याच्यावर मराठीत निबंध लिहायचा. आणि सांगायला आनंद होतो की 8वी ते 11वी 4 वर्ष दरवर्षी सोनोमंत दांडेकर गीता स्पर्धा निकाल असं त्या रेडिओवर अनाऊन्स केलं माईकवर की ते नाव घ्यायचं माझं बरोबर. मी मला ती आवड पहिल्यापासून होती सांगायचं एक पॉईंट. तर म्हटलं एकदा आपण जरा निरूपणात्मक काहीतरी लिहूया. पण म्हटलं मला असं लोकांना एकदम जाड काही ग्रंथ ठेवला तर वाचत नाही. तर म्हटलं एक आपलं असं थीमॅटिक म्हणतो आपण ज्याला की एक विषय त्यातला एखादा असं कॅची असं त्याचं त्यातला अर्धा श्लोक असा घेऊन त्याचं शीर्षक करून असे आपण थीमॅटिक असं हे करूया थोडासा भाग असं करूया. हा आणि त्याचं निरूपण त्याच्या खाली मराठीत निरूपण आता ते सुरू केलं. तर सांगायचं असे अध्याय 2 ते अध्याय 6च्या दरम्यानचे काही निवडून आणि त्याला नावं पण अशी दिली की गहना कर्मणोगती नंतर हे काय चिकीर्षूर लोकसंग्रहम सितप्रज्ञ सदोच्यते ते गहना कर्मणोगती असं आहे. असे 6 प्रकारच्या पुस्तिका आणि त्यातल्या 3 पुस्तिका 6 पैकी आहेत. ते 3 अध्याय पूर्ण आहेत. 7वा 9वा आणि 13वा ह्या अध्यायातले सगळे श्लोक आहेत. आणि हे पूर्ण संस्कृतमधले श्लोक संस्कृतमधले आहेत. पण त्याला अर्थ जो त्याचा मी निरूपण म्हणून केलं. निरूपण ते मराठीत केलंय. बरं. हा निरूपण मराठीत सगळे ते मराठीत. हा ते अर्थ मराठीत केले. हा पण श्लोक सगळे त्यामुळे आणि ह्याच्यात एकंदर 700 पैकी 225 श्लोक कव्हर झाले एकंदर 6 पुस्तिका मिळून. म्हणजे एखाद्याला बऱ्याच जणांना अशी जिज्ञासा असते की आपण काही गीतेबद्दलचं आपल्याला वाचन व्हावं पण त्यांना एवढं काही गायडन्स नसतं. तर ह्या ज्या लहान लहान पुस्तिका ज्या केल्यात ह्याच्यातनं वाचलं तरी 700 पैकी 225 श्लोकांची ओळख होते तुम्हाला. 225 श्लोकांची अर्थ साध्या शब्दात निरूपणातनं. त्यामुळे 225 श्लोक तरी तुम्हाला नीट अर्थासह माहिती होतात. हे एवढं तरी पर्पज एक काम झालं. हे झाल्यानंतर मला एक ट्रॅडिशनल संत जे आहेत ना त्यांच्याबद्दल मला खूप ओढ आहे पहिल्यापासून. तर मी म्हटलं त्यांच्या काही अभंग रचना आहेत ना त्या अभंग रचनांचं आपण काहीतरी याला म्हणतो ना आपण थोडस विवेचन करू त्याच्याबरोबर ते अभंग कोट करून. पण अभंग असे घेऊ की जे लोकांना जनरली आकाशवाणीवर ऐकलेले आहेत किंवा लोकांना घेत आहे त्याच्यामध्ये लोकांच्या कानावर गेलेले असे आपण निवडून घेऊ. तर मी पहिलं ज्ञानेश्वरांचा हरिपाठ पहिला घेतला. हरिपाठाचं घेतलं. नंतर नामदेवांचे काही निवडक अभंग घेतले. नंतर संत एकनाथांचं ते एका जनार्दनी असं एक हे होतं त्याच्यातनं मी काही निवडून घेऊन त्यातलं जो 165 अभंगांचं त्याचं विवेचन आहे. त्या 100 अभंग आणि विवेचन. आणि तुकारामांची गाथा म्हटलं गाथा एवढी कोणी वाचत नाही एवढी समोर. तर मी काय केलं एक दिवस गाथा पूर्ण पहिल्या पानापासून शेवटपर्यंतचे जे अभंग लोकांना माहिती आहेत जनरली लोक तर ते आपण निवडून काढले. ते 51 निघाले. मी 51 केले तेवढे 51 आणि 51 अभंग निवडून त्याचा अर्थ तो मला काही त्या सोर्स मधून मिळाला असा की त्यातला मी परत थोडासा कंडेन्स करून आपल्याला जसं पाहिजे त्या ह्याच्यात येईल अशा तऱ्हेने करून तो संक्षिप्त रूपात त्यामुळे ह्यांचं पण झालं. म्हणजे त्यामुळे तुकाराम गाथेचं पण हे झालं. त्यामुळे हे 4 संत जे आपले संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम हे 2 कालखंडातले आहेत. 2 याचे वेगवेगळ्या कालखंडात. त्यातले ज्ञानेश्वर नामदेव एका कालखंडात आणि एकनाथ तुकाराम हे पुढच्या कालखंडात नंतर. पण हे 4 जे मला अगदी खूप हिवाळ्याचे वाटत होते त्यांच्याबद्दल सुद्धा काहीतरी लेखन आपल्याकडनं मी सेवाच आहे एक प्रकारची आपली ती आपल्याकडे रुजू व्हावी या उद्देशाने ते केलं. आणि असं करत हे माझं म्हणजे आणि याच्यातनं जे चिंतनपर झालं त्याच्यात काही पुस्तिका लिहिल्या त्याला नावं म्हणजे असे काही स्फुट विचार येतात ना ते मी असे 2-2 पान होईल असं लेख लिहावं तसं. आणि एक त्याचे 2 एक तू माझा सांगाती आणि बोलू ऐसे बोले असं 1-2 हे बनवले. आणि सांगायचं त्याचं तात्पर्य असं की ह्या प्रत्येक पुस्तकाला मी चांगल्या लोकांकडनं विद्वान लोकांकडनं प्रस्तावना घेतल्या. मला हे म्हणजे त्यातलं मला सांगायची गमक असं आहे की प्रस्तावना चांगल्या मी मुद्दाम मागवून घेतल्या
आणि त्या प्रस्तावना छापल्या प्रत्येकाला चांगल्या. आणि पुढे जाऊन आता अलीकडच्या काळात मी विचार केला, ह्या जे 21 पुस्तकं जी आधी लिहिलेली होती, हे 21 पुस्तकांचं आपण त्या प्रस्तावना ज्या आहेत ना त्याच इन देमसेल्स वाचनीय आहेत खूप. तर त्याचं एक कलेक्शन करू आपण आणि प्रस्तावनांचं कलेक्शन. तर त्याला मी नाव दिलं प्रस्तावनांचा परिमळ. आणि त्या प्रस्तावनांचा परिमळ आणि आमचे घायवळ साहेबांनी त्याचं मुखपृष्ठ इतकं सुंदर केलं. अशी अत्तराची कुपी आहे आणि त्याच्यातनं असे जे आपले हे येतात तुम्हारे याचे सुवासाचे, तर त्याची ती नावं अशी देऊन अशी ते डिस्प्ले केलेलं आहे. आणि त्या प्रस्तावनांचा परिमळ ह्या परिमळ नाव दिलं मुद्दाम त्याला, म्हणून त्याचं ते अत्तराचे असेल. आणि त्याला एक प्रस्तावना म्हणजे त्याला आम्ही स्वस्ती वाचन म्हणतोय. की स्वस्ती वाचन म्हणून आमचे नाशिकचे वैद्य आहेत डॉक्टर एकनाथ कुलकर्णी, ते तिकडे आयुर्वेद पत्रिका चालवतात. नंतर काळाराम मंदिराचे ते विश्वस्त आहेत असं. आणि ते खूप उत्तम लेखक आहेत आणि खूप अभ्यासू आहेत. तर त्यांना मी म्हटलं, ते म्हणाले ते मला काही असेल लिहायचं तर सांगा. तेव्हा मी म्हटलं हे असं चॅलेंजिंग जॉब आहे. म्हटलं 21 पुस्तकं तुम्हाला वाचायला लागतील आणि त्यातल्या प्रस्तावना वाचून तुम्हाला त्याच्यावर स्वस्ती वाचन लिहायचंय. येईन म्हणाले. त्यांना 21 पुस्तकं पाठवली. त्याचं ते स्वस्ती वाचन लिहिलं, इतकं उत्तम लिहिलंय. त्यामुळे ते प्रस्तावनांचा परिमळ हे पुस्तक आहे ना, ते इन इटसेल्फ म्हणजे त्याच्यात माझी कॉन्ट्रीब्युशन काही नाही, ह्याच लोकांची आहे, पण त्याच्याशी एक लिंक आहे सगळी लिंक लागली. या आपल्या आधीच्या लेखनाची लिंक बरोबर. आणि त्यांचं पण ते त्यांचं म्हणून ते साहित्याचं खूप वाचनीय एक्स्ट्रॅक्ट केलेलं अशी 22 पुस्तकं झाली. पुस्तकांचं एक्स्ट्रॅक्ट हे एवढं झालं सगळं. मी हे साहित्य तुम्ही म्हणा तसं साहित्य सेवा आणि पहिली संस्थेच्या बद्दलच्या माहिती लिहून इतिहास लिहून तिथून हे आजपर्यंत लेखनाचा प्रवास झाला नॉर्मल माझ्या पर्सनल लेवल. सर, तुमच्याकडनं संस्थेच्या कार्याबद्दलची, संस्था स्थापन झाल्यापासून तिचा विकास कसा झाला, ते प्रत्येक टप्पे आपण पाहिले. त्यानंतर आत्ता ज्या टप्प्यावर शिक्षण संस्था तुमची आहे त्या टप्प्यावर देखील किती छान प्रकारे त्याचं काम चाललंय हे देखील तुम्ही खूप छान सांगितलं. सगळा प्रवास आपण जो उलगडलात तो अतिशय सुंदर असा प्रवास आहे. याच्या पुढे तुम्ही तुमच्या लेखनाबद्दल देखील सांगितलं. वा. आणि ते स्वतःही ते इंटरनॅशनल बॉडीजवर पण स्वतः त्यांचं हे आहे. असं मलखांब ध्यासच आहे तसं. क्रिकेट आणि ह्या क्षेत्रात आमच्याकडे ते वैशाली बर्वे, रुपाली ठाकूर यांचं मॅक्सटेन ऍडवायझरी म्हणून आहे. तर त्यांच्या मी आणखी त्यांना आम्ही आणखी एक संस्था स्थापन केली, प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन. आणि जे शाळांमध्ये क्रीडा संस्कार याला म्हणतो आपण की एक पॅशन म्हणून क्रीडेकडे बघायचं असं. तर त्या दृष्टीने खूप काम होत आहे आता. आणि क्रीडांगणावर पण खूप त्यावरही भर आहे आता. त्याच्यावरही भर आहे. तर असं सगळं आपलं आपण म्हणतो सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकास होतोय प्रत्येक अँगलने. अगदी. ते असे लोक सगळी मंडळी आहेत आणि या सगळ्यांना एकमेकांना हेल्प होते. पण तेवढा जास्त होतो. आपलं सगळं तत्वज्ञान त्याच्यावर संगच्छत्व आपण म्हणतो. संगच्छत्व म्हणजे काय, की बरोबर चाला, बरोबर हे करा, सगळं ते सहकार्यानेच परंपरेने, भारतीय परंपरेने जे करायचं ते ओम सहनाव म्हणजे काय, हे सगळ्यांनी सहकार्याने केलं तरच कुठलंही यशस्वी होत आहे. अच्छा, मी करीन 100% शब्द वापरायचंच नाही. थोडक्यात आम्हीच म्हणायचं, मी नाहीच, आपण हे शब्द वापरायचे. म्हणजे विचारांमध्ये ते रुजण्यासाठी पहिल्यांदा आपण शब्दच बदलले पाहिजे. म्हणजे मी करतो म्हणण्यापेक्षा आम्ही करतो. मी काय करू शकेल असं म्हणणं. म्हणजे एक आयुष्य इतकं फ्रेल आहे ना, मी ज्याला म्हणतो ना, की तुम्ही असं कधी अभिनिश येणं मनात हेच चुकीचं आहे. हे बाय डेफिनिशन हे व्याख्याच बसू शकत नाही. एक मनुष्य एकाच आयुष्य हे किती पुरणार सगळं. पण त्यासाठी जर व्हायला असेल तर तुम्ही समूहानेच एकत्र केलं काम. तो तसा संघ निर्माण करणं संघशक्ती मोठं काम आहे. कलियुगात संघे शक्ती ही कलौ युगे म्हणतात ना. कलियुगात संघशक्ती हीच आहे. संघटनेतच शक्ती आहे. म्हणजे व्यक्तिगत धरूच नका तुम्ही. वा, फार सुंदर असं तुम्ही कथन केलं. ते म्हणजे संघशक्ती याला किती महत्व आहे. आणि फक्त बोलून न दाखवता ते प्रत्यक्ष कृतीत तुम्ही आणलंय. एकत्र आणून त्यांची एक संघटना बांधून त्यातून मोठं काम उभं राहील. आणि नक्कीच याचा समाजाला खूप दीर्घकाळपर्यंत फायदा होणार आहे, हे नक्की. सर, खूप छान वाटतंय म्हणजे बोलताना तुमच्या बरोबर. थांबू नये असं वाटतंय,
पण वेळेची मर्यादा लक्षात घेता बरोबर. आज तुम्ही जे तुमचे अनुभव कथन केले, तुमच्या संस्थेची पायाभरणी कशी झाली, ती वृद्धिंगत कशी झाली, त्यानंतर तुम्ही जे वेगवेगळ्या बाबतीत लिखाण केलंय, तुमचं जे स्वतःचं लेखन आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं. आणि शिवाय आता आपण जे बोललो संघात्मक जे कार्य आहे ते होणं किती गरजेचं आहे यावरचे तुमचे मौलिक विचार तुम्ही इथे मांडले. आम्ही बिघडलो या चॅनलकडनं तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही तुमच्या या सगळ्या कार्यातून वेळ काढून आम्हाला मुलाखत आज देण्यासाठी हा वेळ काढलात. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद.